नमस्कार. खूप बरं वाटलं बऱ्याच दिवसाने लहान मुलांच्या बाबतीत तसं वाईट कसं काय काय ऐकून ना मन असं दुखत होतं. मग ते शाळेतलं लहान मूल एका चापटीने मेलं ते, मुलाने आयफोनसाठी हट्ट केला ते, अशा बऱ्याच गोष्टी हल्ली सातत्याने एकामागे एक चालू होत्या. त्याच्यामध्ये आता एक नवीन बातमी ऐकली, ती खूप आनंद देऊन गेली. चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी इथे वशिष्ठ नदीवर कपडे धुवायला गेलेल्या 35 वर्षाच्या नंदिनी पवार ह्यांच्यावर मगरीने हल्ला केला. त्यांचा पाय मगरीने ज जबड्यामध्ये पकडून त्यांना पाण्यात ओढायचा प्रयत्न करताना आईने तिकडचा दगड होता तो घट्ट धरून ठेवला आणि 10 वर्षाच्या मुलीने आईचा आवाज ऐकून तिला, तिच्या 10 वर्षाच्या मुलीला, कोवळ्या मुलीला किती ताकद असेल, पण जी काय होती नव्हती ती ताकद लावून प्रसंगावधान राखून आईचा हात घट्ट धरला आणि तिला ओढून बाहेर काढले. किती म्हणजे खरंच खूप थरारक आज आई पायाला दुखापतीने इस्पितळात आहे. पण मुलीने एवढं धारिष्ट दाखवलं म्हणून आई सुखरूप, थोडीशी इजा झालेली आहे, नाही असं म्हणता येणारच नाही. मगरीचे ते दात, टोकेरी तिला लागलेच असणार, त्याने तिला त्रास झालाच असणार. पण मुलीच्या प्रसंगवदानाने आणि 10 वर्षाची मुलगी, जेमतेम किती ताकद असेल हो तिच्याकडे, ती लावून तिने मगरीच्या ह्याच्यातून आईला वाचवले. किती सुंदर गोष्ट आहे. अशा छान गोष्टी ऐकल्या की खूप बरं वाटतं की अजूनही प्रेम, लळा, आत्मीयता, शौर्य ह्या गोष्टी आपल्याकडे आहेत. अजूनही येणाऱ्या पिढीमध्ये ते आहे, हे बरं वाटतं. मी नेहमीच सांगते, एक मूल म्हणजे पूर्ण पिढीचं म्हणता येणार नाही. जसं भाताला आपण म्हणतो एक भात शिजला म्हणजे सगळा भात शिजला, तसं माणसांच्या बाबतीत कधीच नाही होणार. एखादं मूल, प्रत्येक वर्गात चांगली वाईट मुलं असतातच. तसं पण सलगतेने वाईट बातम्या ऐकल्यावर, आता ही अशी छान बातमी ऐकल्यावर एक मन बरं वाटतं, आनंद वाटतं जगण्यामध्ये. तुम्हाला काय वाटलं ही बातमी ऐकून? नक्की मला सांगा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल खूप आभारी आहे.